तर आता आम्ही चाललोय क्रिकेट खेळायला. तर लय दिवसानंतर माझा हा ब्लॉग येतोय पुन्हा एकदा. मी आर्यन आणि हा करण समोरच क्रिकेटची मॅच चालू आहे, तिथून दिसत नाही माझ्या मोबाईल वरून. तर चला जाऊया, बघा भरपूर गर्दी आहे आणि आज मॅचेस भरपूर आहेत. तर चला जाऊया, बघूया काय काय होतं. आणि ते जे नवीन नवीन लोक येत आहे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. तर सध्या आता मी विरार रोड स्टेशनला आहे आणि जवळ तिथून 5-10 मिनिटावरतीच ग्राउंड आहे. चला जाऊया पटापट, बघूया कसं कसं आहे. तुम्हाला पूर्ण दाखवतो क्रिकेट कसं मॅचेस काय काय कोणत्या कोणत्या मॅच कधी आहे दाखवतो तुम्हाला. आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. बघू शकता समोर प्लेयर किती जात आहेत, लांब लांब वरून येत आहेत. विरार, भाईंदर, काल तिकडनं दैसर, पुढून बोरिवली, गोरेगाव असे लांब लांबून येतात. सांताक्रूज असे एवढ्या लांब लांबून इथं मॅचेस खेळायला येत आहेत. आणि इथं मैदान मोठं आहे ना आणि ओपन प्लेस आहे. कारण की सिटीमध्ये जर मेन मुंबईमध्ये गेला तिकडे तुम्हाला ग्राउंड मिळणार, पण ते भरपूर महाग भेटणार ग्राउंड. सो त्याच्यासाठी लोक इकडे येतात फ्रीमध्ये ग्राउंड. आणि खेळा किती पाहिजे तेवढा, दिवसभर खेळा, 2 दिवस खेळा, 3 दिवस खेळा, फ्री. कोण तुम्हाला इथं अडवणार सुद्धा नाही. तर चला. आणि गरमी तर भरपूर आहे कारण की उन्हाचा पारा भरपूर आहे इथे. बघू कसं कसं गरमी. सावली पण नाही आहे, सावली भेटल तर तिकडे जाऊन बसू आपण आणि मग आपल्या प्लेयरांचा आपण इंटरव्ह्यू थोडा घेऊ, विचारू त्यांना कसं कसं. चला फटाफट जाऊ आणि बघू कसं आहे. बघू आता मराठीमध्ये ब्लॉग चालू केलेत तर मला चांगलं वाटते ते बघून. तर चला जाऊया फटाफट. तर आम्ही आता आमच्या टीमला शोधत आहे. टीम कुठे भेटतच नाही, कुठे बसत आलाय. आणि माग आमचा मॅच चालू आहे. चला बघूया ही लोक बसतात कुठं. टीम आमची बसली कुठे ते आम्हालाच माहित नाही आणि आम्ही फिरतो इकडे तिकडे. चला बघूया. फोन करे कारण फोन कर त्यांना. बोला झोपलेल तुझा आई ना मला तू थांब, मी जायचं तो नाही, तू थांब. स्वप्नीलला पाठव, स्वप्नीलला पाठवलं. त्याला राग का आलेला माहितीये माझा, उतरवलेलं आहे पहिल्या वेळी. त्याला राग पहिल्या फुके को गाठो यही माटो हो यही बाटो अब कसनु छ फुके को गाठो खेलेर चिनाउनु छ देशलाई बाँचेका छौ स्वाभिमान टिकाइ खेलेर चिनाउनु छ देशलाई बाँचेका छौ स्वाभिमान टिकाइ चाहना थिए अधुरा गर्नु छ अब पुरा वीरताको गाथा गर्ने नेपालका हौ छोरा वीरता छ इच्छा छ पाए. आता टॉस झालेला आहे आणि आता आमची पहिली बॅटिंग आहे. तर चला जाऊया, तुम्हाला बॅटिंग ऑर्डर दाखवतो आमचा प्ले 11 मधला. बाकी साईडला मॅचेस चालूच आहेत आणि ऊन पण भरपूर लागते. चला जाऊया, पहिला बॅटिंग आहे, तुम्हाला दाखवतो बॅटिंग परफॉर्मन्स कसा आहे. तर बॅटमन जातो, ओपनर आहेत, 2 ओपनर आहेत, 3 ओपनर आहेत आपल्याकडे. तर बघू बॉलरची कमतरता पडली तर आपण खेळू टीम मधून. तर चला जाऊया. आजचा ब्लॉग मतलब थोडासा इनोसंट ब्लॉग आहे आपला. बाकी बघू शकता ग्राउंड मध्ये तुम्ही पूर्ण चारी तरफ मतलब पूर्ण खेळतात. ग्राउंड बुक आहे, सगळे 3 ग्राउंड आहेत, बाकी खेळतात सगळी मॅचेस चालू आहेत. इथे डेली सॅटर्डे संडेला मॅचेस असतात. तो चला जाऊया पटापट, मॅच चालू करूया. झालेला आहे आणि लैलेश खेळायला गेलेले आहेत. बघू शकतो मी ओपनिंग ऑर्डर. तर हा समोर जो दिसतोय तो लैलेश आहे आणि समोर तिकडे नॉन स्ट्राईकला आहे तो बबलू उभा आहे, खेळत आहेत. चल बघू पहिला बॉल काय होतोय. तर बॉलर रेडी आहे आणि बॉलिंग टाकायला येत आहे आता बॉलर. आणि हा पहिलाच बॉल 1 रन साठी गेलेला आहे. 1 रन. हा असा ग्राउंड आहे की थोडा ऑफवर्ड ग्राउंड. तर इथं पहिल्यांदाच ते मातीचा पूर्ण ग्राउंड असल्यामुळे प्रॉब्लेम होतो. आणि क्लायमेट एकदम गोष्टी आहे बघायला गेलं तर. वारं बॉल आता बबलू खेळत आहे आणि हा दुसरा बॉल डॉट झालेला आहे, बीट झालेला आहे हा बॉल. गेला रे.
काय झाले 1-2-3 ओव्हर, दुसरी ओव्हर चालू आहे आणि तिसरी ओव्हर चालू आहे आणि सध्या 2 विकेट पडलेले आहेत. बाबू आणि एसवी कोणते गेले त्यांचं नाव मला माहिती. तुझं नाव काय रे? महेंद्र गुरके गेला तो सॅम गेला. सॅम गेला तो पण विकेट गेलाय, रनआउट झालेला आहे. आता महेंद्र गुरखे गेलाय खेळायला. लास्टचे बॉल आहे एकच बॉल आहे. बघू 6 चौकार बघू आणि स्कोर आपला झालेला आहे 20 झालेला आहे स्कोर आपला. तर 30 झाला. 30 झालेला आहे कारण की 2 चौकार मारले लैलेशनं लीन आहे. चला आणि बघू. आणि गरमी तर भरपूर आहे. आता पाणी प्यायची जरा चाललं. हा यश गुरखेचा कॅमेरामॅन आज इकडे आला आहे. बघू शकता तुम्ही. लगेच घेतलेला आमचे सगळे बॅट वगैरे घेऊन खेळायला आलो इन मध्ये. काय इन शॉर्ट यार. मॅच खतम झाली. अरे भगवान. साला किती पाहिजे अरे? 11 रन पाहिजे ना. 6 पाहिजे. साला 6 रनांची धावा. बघू काय होतंय आता. आणि उन्हाने पूर्ण तापलेले सगळे प्लेयर. भर उन्हामध्ये मॅच चालू आहे. आम्ही इथे बसलेलो आहोत. ते बघूया घाम पुसतोय कसा. बाकी चला बघूया मॅच. तर आम्ही सहज सांगतोय 1 6 पडला की मॅच आम्ही बाहेर आहे, ऑल आउट आहे. काय स्कोर नाही झालेला. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हर मध्ये आमचा 30+ रन झाल्या होता आणि आता 6 रनच पाहिजे फक्त. तर बघू काय होतंय पुढे. बघू काय होतंय. मैच था हमारा और एकदम इजीली लॉस हो गया. इजी लॉस. क्या करेंगे? इजी लॉस. कुछ नहीं, अगले बार वापस से ट्राई करेंगे और पक्का जिकलो पहिला दिन बढ़िया रहा. ठीक आहे. आता सेकंड मॅचला बघू काय होतंय. जिंकलो आम्ही. काय विषय नाही. काय विषय नाही. easy loss होता. इझिली आम्ही जिंकलोय. आरामात जिंकलोय. हा आता फायनल आहे. ठीक आहे चला. आता एक लास्ट मॅच आहे. बघू काय होतंय. दिला ना. क्या बोल रहे हो? कुछ नहीं बोल रहा. बहुत बुरा हो गया हमारे साथ. हार गए मैच. पहली मैच भगवान को दे दिया हमने. पहिली मॅच भगवान. पहिली ती मॅच देवाला दिली आहे आणि बाकी सगळे जात आहेत आता घरी. झालेलं आहे आता काय करणार. घरी जाऊन आम्हाला थोडं बाहेर जेवायचं आता. कॉन्ट्री काढून जेवू मस्त काहीतरी खाऊ नॉर्मल. पैसे आणि खंबीर भाई आपला खंबीर आहे. येस ना बोलला येस. बघू काय देते बघूया. पनीर टिक्का पनीर मला माहिती आहे. नॉर्मल काय ते खाऊ खिचडी वगैरे आणि आंघोळ करून चोपून टाकू. चला तर भेटू थोडा पुढे. जरा बोलायला झाली गरमी एवढी आहे ना, काय बोलताही झाले मला. तर बाकी मॅच पण चालू आहे आता. भरपूर टीम आता घरी जातात. समोर पण एक टीम जाते घरी. आणि आता ब्लॉगचा एंड करायला आलेला आहे. आणि हे ओपनर जे आहे ते जात आहेत सगळे तिकडून आता. बबलू आर्मी मॅन. चल ठीक आहे. नेक्स्ट संडेला बघू परत. आपण नेक्स्ट संडेला परत ब्लॉग करायचा आहे. नेक्स्ट संडेला आपण नवीन पॉवरने येऊ आणि मॅच जिंकूनच जाऊ इथं. ठीक आहे चला. थोडं आता एक ग्राउंड थोडं आपला ऑफवर्ड लागलेला आहे त्यामुळे काय सांगता येत नाही. हा आपला बॅटर आहे लैलेश. बॅट्समॅन. काय तर बोला लैलेश भाऊ. नवीन ब्लॉग आहेत का? हा नवीन ब्लॉग आहे. बोल. सगळ्यांकडून शुभेच्छा आणि असेच ब्लॉग करत राहा. आणि आमच्या नावळे गावाकडून पण तुला शुभेच्छा. ठीक आहे थँक्यू. चलो ते खाना खाते अभी. आता घरी आलोय आम्ही. मस्त की मॅच करून आलोय आणि बघू अरे ना देवा देणार आहे असं बोलते आम्हाला. हे तू तिथं दिन नाही अरे कुठे. हा चल करण ना करण कडून घेऊया ना आपण. एवढं काय करण कडनं घ्यायचं आपण. बघूया बोलतोय. मी बसलोय आता. दिसत नाही रे चेहरा क्लिअर. एवढा क्लिअर दिसत नाही चेहरा. तर मित्रांनो आता आपण आपल्या ब्लॉगला इकडेच एंड करूया. कारण की आता सध्या तर मी आता दुपारी झोपलो होतो आता उठलोय आणि थोडं आता आपला बाहेर जायचं आहे. पण मी व्हिडिओ रेकॉर्ड करू शकत नाही काही कारणामुळे. तर
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझा इंस्टाग्रामला चॅनल अकाउंट आहे तर त्या अकाउंटला जाऊन फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये, ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता यू टेक केअर मित्रांनो आणि वेट करा नवीन ब्लॉगचा. तर चला भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. Sin pero, sin pero, sin pero, pero, sin pero, pero.